गाईज डे 2 काम एवढं का आलं आहे कारण जस्ट गाडीवर कूलर बांधले, वाजलेत 12. ही कूलर रिपेअर करायला टाकायचं आहे. त्याचा एक पंखा तुटला, हा पंखा चेंज करून आणायचा आहे कारण खूप गरम होतं, एकदम भयंकर ऊन आहे बघा. आणि आपल्याला आणायचं आहे लोखंड सलिया जे लागणार आहे ते जुगाड केलं आता जस्ट. आपल्याला पैसे होत नव्हते आतापर्यंत, तर सोन्याची बळी द्यावं लागले थोडीशी. सोन्याची बळी गाईस दिली लोखंडासाठी. काय सांगू तुम्हाला, खूप जास्त बजेट कमी आपलं नाही गाईस. धूप से बचने का उपाय, एवढा घर में जायचं आपल्याला, सामान वगैरे घ्यायचं त्याला. जाऊ. तुम्हाला चांदी ब्रेसलेट पण गायब झाला आहे हातातला. चला जाऊ, चला जाऊ, बाय बाय. घेतलं गाईस लोखंड. माझे चुलते सोबत आहेत, हे बघा प्रसाद मोरे, हे बघा कसं क्वालिटी. चाललो आता सामान घेऊन. A few moments later. गाईज मी आलो घरी आणि अजून गाडी आली नाही आहे. एक दोन एक्स्ट्रा भाडे घेतले त्यांनी, म्हणजे येता येता रस्त्यामध्ये दुसरीकडे पत्र वगैरे टाकायचं, त्यानंतर आपले साले येणारा घेऊन सिमेंट घ्यायचं राहिले कारण पैसे संपलेत. त्यासाठी सिमेंट घेतलं नाही आपण. आता सिमेंट घेऊ 1-2 दिवसानंतर. म्हणजे 51,000 रुपयाचं लोखंड आहे, 40 नाही. 51,000 कसं लोखंड आहे, लोखंड गाईस. 51,000चं फक्त लोखंड झालं आहे. आणि आता सिमेंट म्हणजे स्लॅबपर्यंतचं लोखंड घेतलं आहे आपण, आणि स्लॅबला वेगळं लागणार ते अलग. अजून काम सुरू पण झालं नाही आहे, तर एवढं खर्च झाला काय सांगू तुम्हाला. माझी हालत टाईट झाली. आणि खरंच मला असं वाटतं की ना, ज्यांनी घर बनवलेत ना मोठे मोठे, त्यांना सॅल्यूट आहे भाई. खूप मेहनत लागते घर बनवायला खरंच. चालतंय, बघू आता थोड्या वेळात येईल गाडी आपली. माझ्या नवऱ्याला काळा बोलायचा नाही, कारण तो खूप मेहनती आहे, खूप मेहनत करतो, म्हणून ते बाहेर उन्हामध्ये निघून ते मेहनत करतो, म्हणून ते थोडंसं सावळा झालं, काळा नाही झाला. आणि मला आवडतो तो. काय विषय नाही गाईस, मला काही फरक नाही पडत. काय विषय नाही गाईस, मला वाईट नाही वाटत. चला बाय. खूप कंटाळा आला, सगळे 10 दुकान फिरलो असेल आज मी. सगळ्यांचे रेट्स वगैरे काढून फायनली आपण पोलाद कंपनीचा सल्ले घेतले. जर कोणाला इन्फॉर्मेशन असेल तर चांगले आहेत का सल्ले, तर सांगा मला. ओके चला. फायनली हे बघा एवढा सल्ला मागवला आहे, एक तिकडे ठेवला आहे, आणि रिंग वगैरे शेडमध्ये ठेवला आहे. हे आमचे जे मिस्त्री आहेत ठेकेदार, त्यांचा शेड आहे. इट्स अ डे 2 गाईज. गुड मॉर्निंग. माझ्या हातामध्ये दिसते ती पहार आहे, आणि पहार शेवटून आणायचे. जे खड्डे जे शेवणे केले ते साळून घ्यायचे, शेपमध्ये आणायचे परफेक्ट. तेवढेच 2-3 हजार रुपये वाचतील माझे. मी कोणाला जर काम दिलं तर 2-3 हजार घेतील, पण आपला बजेट सध्या कमी आहे, त्यासाठी मी ते स्वतः करणार आहे. आता हे काय आहे हिचं, हां पापाकडं नाही जायचं बाळा, तिकडं जा खेळा. मी कामाला चाललो. जा तिकडे, जा माईकडे, जा माईकडे, जा साहिलकडे जा. चल मी चाललो. A few moments later. गाईस काम चालू केलं बघा. मी येणारून आलो तिथं. हे असं साळायचं आहे, एवढं साळं बघा. हे असं सगळीकडून 4 साईडने साळून माती बाहेर फेकायची. हे चैनाचा आवाज आला लाडू सारखा. तर भाऊ ही सगळी माती काढली, फाउंडेशन डायरेक्ट खाली नाही
त्याला सिमेंट नाही केलेलं आहे. त्याला सिमेंट ठेवा खाली असं अचानक. आणि ती माती आपल्याला डबल घ्यायची का? काय? ती माती टाकलेली हां परत टाकायची याच्यात. कॉलम खांदले की कॉलम उभे केले की कळलं का? सलापाचं घर बांधायचं ना आपल्या सलापावर झोपता आलं पाहिजे उन्हाळ्यात. है का नाही? लाईट गेलो. लाईट गेल्यावर नाही, लाईट असली तरी झोपायचं सलापावर. हवा लागतं. बारा खड्डे आहेत असे काहीच. हे पहिला खड्डा चालू केला आपण. अजून अजून 12 खड्डे. सरी 12 आहेत ना रे, आता 11 राहिलेत ना. हे झालं ना अजून. याला असं परफेक्ट शेप मध्ये करायचं. 4x4 हे एवढं 4 आहे. असं याला शेप मध्ये करायचं. हे इकडे काय करायची गरज नाही. हे करावं लागेल. साप उभे असतात माहिती आहे का अरुण? याच्यात सापा नाही का निघले काही? नाही निघले नाही पण असतेच. असते का? जमिनीत असं मातीमध्ये जार. ती छोटी बॉटल तिच्यात बर्फ झालेला आहे बघ. ती पाणी नाही त्याच्यात, फक्त बर्फ आहे. त्याच्यात पाणी टाक फुलभर. घेऊन इकडे पाहिजे आपल्याला. काही सातच लाडू पाहिजे झोपतून उठले आणि मी 2 वाजता आलो होतो घरी. आता 3 वाजल्या. 1 तास झाला मी आराम केला. 1 तासभर लाईट गेली. फॅन लावला 4चा. चला आता जाऊ परत कामाला वापस. तिची मम्मी काम करते बाहेर लाडूच. काय झालं? चालू कर, गरम होते भरपूर. कर चालू कर, फॅन चालू कर. कर 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 लवकर कर ना. अरे कर कर कर. लाव 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 ना. का असं केलं? अरे घाम. तुलाच माझ्यापेक्षा जास्त गरम होते लाडू. दाब दाब बटन दाब. दाब ना. दाब. ओके. खूप गरम आहे गाईस. पत्र खूप तापलेत. एकदम वाफा येतात गरम. फॅनची पण हवा गरम हवा येते थोडी थोडी. चला आता हिला घेऊन जातो तिच्या मम्मीकडे आणि मी जातो. ती चला आता हिला देऊन जातो तिच्या मम्मीकडे आणि मी जातो कामाला. गाईज हे बघा मगाशी हे असं लेवल करून घेतलं. आता प्रज्ञाने जस्ट मला ग्लव्स दिलेत कारण फोड्या आल्यात त्यासाठी. आपल्याला सवय नाही एवढे हे खड्डे वगैरे खांदायचे त्यासाठी. हे बघा हे असं साळून घेतलं आहे पूर्ण मस्त एकदम शेपमध्ये. आणि आता थोडं इकडे साळायचं आहे आणि थोडंसं तिकडे साळायचं आहे. मग झाला 4x4 4x4 असे टोटल 12 खड्डे आहेत. आणि बॅक टू द वर्क गाईज. आता वाजले 4 आणि आता आपण काम करणार आहोत 8 ते 9 वाजेपर्यंत. बॅटरी लावणी. आज उन्हामुळे थांबलो होतो. ऊन नसेल तर करून घेऊ काम फटफट. आज जर झालं तर खूपच छान. म्हणजे उद्या फुटिंग टाकायला सुरुवात होईल आपल्याला. आलो एअरफोन घेऊन आलो. आता गाणे वगैरे लावतो मस्त. चांगले चांगले प्लेलिस्ट डन करून चालू करतो कामाला. चला. A few moments later. माझी हेल्प करायला बघा कोण आले. प्रज्ञा मॅडम बोलतात की थांब मी फेकते. हां फेक. उचलते का? उचलते का? अरे एकदाच फेकायचं असं 10 बार नाही. असं एकदाच डायरेक्ट फेकायचं नाहीतर देशील टोपलंच फेकून. का भाऊ प्रज्ञा अरे हो हेल्पला. ठीक है पास देके आई हो. लाडू जुलाब लागले फिर भी आना पड़ा मुझे. अकेले कब तक करेगा? बापरे. लाल लाल कलरची बांगडी. चला गाईस करू पटपट काम. गाईस आता वाजले 7:30 आणि आता काम स्टॉप करायची इच्छा झाली आहे कारण एवढा वेळचा तो आता चेंज करून आलो होतो दुपारी. आता दुसरा खड्डा आहे. तो खड्डा क्लिअर केला एकदम क्लीन. आणि हे 2 आहेत. आता उद्या स्टार्ट करू पुन्हा काम. चला जाऊ घरी. हालत एवढी खराब झाली की ना इथं या खड्ड्यात जास्त झोपून घेऊ असं वाटतं. एवढा कंटाळा आला. चला लेट्स गो.
A few moments later. गाईस हे बघा लाडू आहे माझ्यासोबत. ही बघा लाडूबाई. लाडूबाईला घेऊन आम्ही चाललोय दूध आणायला. आणि परत माईची जरा अचानक तब्येत खराब झाली तर तिच्यासाठी थोडं औषध वगैरे घेऊ. तर जवळच चाललोय 2 किलोमीटर. चला इकडं म्हणजे मांठाला जर गेलो तर 12-1 वाजेल. आणि एवढं रात्री ती नको बोलते आजी माझी. त्यासाठी तिला उद्या सकाळी घेऊन जाऊ हॉस्पिटलला. चला जाऊ. हे बाळ हिंडपिरं बाळ एकदम खुश आहे. बाकी चला दूध घेऊ लाडूसाठी आणि माईसाठी औषध घेऊ. अचानक भयानक माझं आतापर्यंत काम चालू होतं आणि लाडू पण इकडे तिकडे फिरत होते. तिची मम्मी जेवण बनवते आणि मायला जरा जास्तच ताप आली आहे तर तिच्यासाठी गोळ्या घ्यायला चाललो आहे मी. आणि उद्या सकाळी हॉस्पिटलला नेईल. आता हॉस्पिटल बंद झालं असेल मे बी जवळचं. आणि एवढा लांब मंठाला जाऊ शकत नाही कारण मंठा गाईज अचानक माय आजारी पडली होती. थोडी सिरियस झाली होती. तिला उलटी जुलाब वगैरे लागलेले. तर दवाखान्यातून जाऊन आणले मी. आणि काम पण आता सकाळी म्हणजे माझं राहिलं हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून. आणि आता ऊन आहे. आता 1:30 वाजलाय. आणि आपण ही लाडू बाळ बघा ही टी व्ही बघते माझी सोनं बाळ. लाडूची मम्मी काम करते बघा तिकडे आणि टी व्ही चालू आहे इकडे. आणि आता आपण परत 4 वाजता आपल्याला परत काम स्टार्ट करायचं आहे. फार वैतागलो आहे. ते खड्डे खणून पूर्ण असे हाताला फोडं वगैरे झालं बघा. तरी मला माणूस भेटत नाही. आता उद्या बघू. आजचे दिवस मी करणार आहे. उद्या जर कोण भेटलं तर मग त्याला सोबत घेऊन मी करेल. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. छोटासा ब्लॉग होता त्यासाठी खूप सारं सॉरी. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बस टेक केअर. काळजी घ्या. घराचं काम आपलं केळ आणायचे आहेत का मग सांगायचं ना. आता आणले असते ना मी. आता पाठीवर असलं तर आणतो. चालतंय गाईज. घराचा प्रवास सगळा तुमच्या समोर आहे. बाकी काही चूक झाली असेल तर माफ करा. ओके टाटा. बाय कर लाडू. इकडे बाय कर. बाय कर. बाय कर ना. ए बाय कर. इकडे बघ. बाय कर. लाडात आली आहे लाडू. बाय गाईज.